एका महान विचारवंताने म्हटले आहे की बऱ्याच जणांमध्ये उणीव किंवा कमतरता असते पारदर्शकतेची. म्हणून तुम्ही स्वतः पारदर्शक व्हा. स्वतःमध्ये आणि तुमच्या विश्वासामध्ये भेसळ करू नका आणि शुद्धता गमावू नका. काय आपणामध्ये ही उणीव किंवा कमतरता आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, एका ग्लासभर शुद्ध पाण्यात जर एक चमचाभर माती टाकली तर काय ते पाणी पिण्याच्या लायकीचे राहील? नाही ना. याचाच अर्थ जे शुद्ध आहे ते आम्ही शुद्धच ठेवावे, त्यामध्ये भेसळ करू नये. यावर आधारित आजचे अध्ययन आहे. पौलाने गलतीकरास सुवार्ता सांगितली, परंतु गलतीकरांनी जी कृपेची सुवार्ता होती त्यामध्ये अधिक काही भर घातली. हा जो हिरमोड गलतीकरांनी केला त्याबद्दल पौलाने कशा रीतीने त्यांची कान उघाडणी केली हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही नवीन करारातील पौलाने गलतीकरांना लिहिलेल्या पत्राचा अभ्यास करीत आहोत. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनांवर आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये विचार केला. तसेच ह्या पत्राचा परिचय आम्ही करून घेतला. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की ह्या पत्राला लिहिणारा जो व्यक्ती आहे तो म्हणजे प्रेषित पौल आहे. त्याने पहिला अध्याय पहिल्या 2 वचनांमध्ये म्हटले की कोणा माणसाच्या द्वारे माझे प्रेषितपण ठरले नाही, तर येशू ख्रिस्त ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देवपिता ह्यांच्याद्वारे मी प्रेषित झालो आहे. आणि ह्या ठिकाणी पौल त्याच्याकडून आणि त्याच्या सर्व बंधूंकडून ह्या मंडळीला नमस्कार सांगत आहे. यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की पौलाची प्रेषित म्हणून नेमणूक व दीक्षा ही मानवापासून किंवा मानवाद्वारे झालेली नव्हती, तर खुद्द येशू ख्रिस्त व देवपित्याच्याद्वारे झालेली होती. आता आपण पहिल्या अध्यायाची पुढची वचने वाचूया. 3 आणि 4 वचन ह्यामध्ये तो लिहितो, देव जो आपला पिता त्याच्यापासून व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. पौलाच्या पत्रातले हे औपचारिक अभिवादन आहे. त्या ठिकाणी तुम्हास कृपा असो असे म्हणणे ही यहुदी तरांची अभिवादनाची पद्धती होती, तर तुम्हा शांती असो ही यहुदी लोकांची अभिवादनाची पद्धत होती. पौलाने या दोन्ही पद्धती एकत्र केल्या असल्या तरी त्यातून आम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती ही की देव पित्यापासून शांती अनुभवण्यापूर्वी देवाची कृपा अनुभवणे आवश्यक आहे. श्रोत्यांनो, ज्या ख्रिस्ताच्या मधुर नावात त्याने हे अभिवादन केले आहे त्या ख्रिस्ताविषयी तो या वचनात काय म्हणतो ते आपण पुन्हा वाचूया. तो म्हणतो, आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून ज्याने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले तो प्रभू येशू ख्रिस्त. हे वचन अतिशय सुंदर आहे आणि या वचनाचे उत्कृष्ट स्पष्टीकरण द्यायला माझे शब्द कमी पडतात. तुमच्या व माझ्या पापांसाठी येशू ख्रिस्ताने स्वतःच दिले. त्याच्या या त्यागामध्ये तुम्ही व मी काही एक भर घालू शकत नाही. विचार करा की या आकाश व पृथ्वीचा निर्माण करता प्रभुदेव स्वतः मानवी देह धारण करून तुमच्या व माझ्यासाठी या पृथ्वीवर येतो. आमच्या गलिच्छ पापाने भरलेल्या जगात तो पवित्र देव वस्ती करतो. एवढेच नाही तर पापाच्या बंधनातून आमची सुटका व्हावी म्हणून तो वधस्तंभावरचे लज्जास्पद व गुन्हेगाराचे मरण पत्करतो. श्रोत्यांनो, या गोष्टी कल्पनेपलीकडच्या वाटतात ना? पण या गोष्टी तंतोतंत खऱ्या आहेत. त्याने आम्हाला हे आमचे आयुष्य दिले, आप्त स्वकीय दिले, घरदार दिले, भौतिक सुख
मानसिक शांती दिली, पण या सर्वांपेक्षा अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने तुमच्या व माझ्यासाठी स्वतःला दिले. त्याने जर आमच्या पापांकरिता स्वतःला दिले नसते, पापाच्या बंधनातून आम्हाला सोडवले नसते, तर आमची भौतिक सुखे काय कामाची होती? त्यांचे मोल काहीच नव्हते. भौतिक सुखे असूनही आमचा आत्मा अंधकारात राहिला असता व मृत्यूनंतर सार्वकालिक नरकात गेला असता. त्याने जे स्वतःचे अर्पण त्या ओबड धोबड वधस्तंभावर केले, त्यामुळे देवाच्या क्रोधापासून आमचा बचाव झालेला आहे. पॉल त्याला आमचा प्रभू येशू ख्रिस्त तो माझा तारणारा संबोध देतो. काय आपण तो माझा मेंढपाळ आहे म्हणू शकता? त्याला मेंढपाळ म्हणणे एक गोष्ट आहे आणि त्याला स्वतःचा मेंढपाळ म्हणणे दुसरी गोष्ट आहे. तो माझा मेंढपाळ, माझा तारणारा आहे असे आपण म्हणू शकता काय? पॉल पुढे सांगतो की येशूने आम्हाला या दुष्ट युगापासून सोडविण्यासाठी स्वतःला दिले. पण श्रोत्यानो, त्याने जेव्हा वधस्तंभावर समर्पण केले, तेव्हा सैतान व त्याच्या सत्तेला म्हणजे सर्व वाईटाला त्याने आपल्या पायाखाली तोडवले, जेणेकरून जे येशूच्या त्या समर्पणावर विश्वास ठेवतात त्यांची सैतानाच्या सत्तेपासून सुटका व्हावी. ख्रिस्ताच्या समर्पणावर विश्वास ठेवल्याने आमची सार्वकालिक मृत्यूपासून सुटका तर होतेच, परंतु अंधकाराच्या दुष्ट सत्तांपासूनही आमची सुटका होते. कारण आमच्या येशूवरील विश्वासामुळे प्रभुदेव आम्हाला अनुकूल होतो व त्याचे वचन आम्हाला सांगते, जर देव आम्हास अनुकूल तर आम्हास प्रतिकूल कोण? पुनरुत्थित ख्रिस्ताचे सामर्थ्य आम्हाला जादूटोणा, दारू, वाईट सवयी, सर्व प्रकारची पातके यावर निश्चितच विजय देते. आणि पॉल पुढे म्हणतो की देव पित्याच्या इच्छेप्रमाणे येशूने स्वतःला दिले. लक्षात घ्या श्रोत्यानो, की देव पित्याच्या इच्छेप्रमाणे असे म्हटले आहे, नियमशास्त्रानुसार नाही. येशूने आम्हाला देव पित्याच्या इच्छेनुसार पापाच्या बंधनातून सोडविले आहे व पुढेही तो आम्हास पापाच्या सामर्थ्यापासून व समक्षतेपासून सोडवेल. आम्ही पापातून सुटल्यानंतर पुन्हा पापात राहू नये अशी त्याची इच्छा आहे. पॉल पुढे गलतीकरास पत्र 1 अध्याय आणि 5व्या वचनात म्हणतो, देव पित्याला युगानुयुग गौरव असो, आमेन. पॉल या ठिकाणी देवाला गौरव देत आहे. तुम्ही देवाला कधी गौरव दिले आहे? तुम्ही त्याची केव्हा स्तुती केली आहे किंवा त्याला तुम्ही धन्यवाद दिला आहे? त्याने जे अनादि अनंत उपकार व कृपा यांचा वर्षाव आमच्यावर केला आहे, त्याबद्दल सतत उपकृत असणे, त्याचे आभार मानणे हे आपणाला आवश्यक वाटत नाही काय? या जिवंतांच्या भूमीवर अजूनही त्याने आम्हाला जिवंत ठेवले आहे, याविषयी त्याचे आभार मानणे आवश्यक नाही काय? श्रोत्यानो, फार आवश्यक आहे. कारण देवाचीच दया आहे, देवाचीच कृपा आहे की आज आम्ही जिवंत आहोत, ह्या पृथ्वीवर राहत आहोत आणि देवाने आम्हाला तारणाचा मार्ग दाखवलेला आहे. पौलाने त्यांना कृपेची सुवार्ता सांगितल्यानंतरही ते यहुदीवाद्यांमुळे पुन्हा नियमशास्त्राच्या बंधनाकडे, रीतिरिवाजांकडे वळू पाहत होते. त्यांच्या या चुकीपासून त्यांना परावृत्त करावे हा या पत्राचा उद्देश आहे. त्यानंतर गलतीकरास पत्राच्या 1 अध्यायाच्या पहिल्या 5 वचनांमध्ये पौलाचे अभिवदन कसे आहे ते आपण पाहिले. आता आपण या पत्राच्या मुख्य विषयाकडे वळणार आहोत. पौलाने या मंडळांना केलेले अभिवादन अगदी थंड होते. आता त्याचा थंडपणा जाऊन तो संतापला आहे की काय असे वाटते. याचे कारण असे की या मंडळांमध्ये काही लोक असे होते की जे सुवार्तेला भ्रष्ट करीत होते आणि या सुवार्तेच्या रक्षणासाठी पौल स्वतःचे प्राणही अर्पण करायला तयार होता. गलतीकरास पत्र 1 अध्याय आणि 6 वचन पहा काय सांगतं. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. सुवार्तेची 2 अंगे आहेत आणि 2 अर्थांनी त्याचा वापर केला जाऊ शकतो. एक सुवार्तेची सत्ये आणि दुसरे सत्यांचे स्पष्टीकरण किंवा अर्थ. ख्रिस्ताचा मृत्यू, त्याचे पुरले जाणे आणि त्याचे मरणातून पुन्हा उठणे ही सुवार्तेची सत्य आहेत. पौल या संदर्भात करिंथकरांना काय म्हणाला ते आपण वाचूया. करिंथकरास 1 पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचने. करिंथकरास 1 पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचने. मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून दिले. त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरल्या गेला, धर्मशास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी उठवल्या गेला. ही ऐतिहासिक सत्य आहेत जी बदलू शकत नाहीत.
आपण जर ही सत्य सांगत नाही तर आपण सुवार्ता गाजवीत नाही. त्या ठिकाणी श्रोत्यांनो लक्षात घ्या की ही बातमी पौलाला देण्यात आली. त्याने स्वतः ती निर्माण केली नव्हती. आणि या वचनांमध्ये स्पष्ट झालेले हे सुवार्तेचे ऐतिहासिक सत्य आहे. ते कधीही बदलता येणार नाही. जोपर्यंत तुम्ही सत्य सांगत नाही तोपर्यंत तुमच्याकडून सुवार्तेची घोषणा होत नाही. आणि सुवार्तेचे दुसरे अंग आहे तिचा अर्थ किंवा या सत्याचा अर्थ. आणि त्याचा अर्थ हा आहे की आम्ही फक्त विश्वासाने या सत्याचा म्हणजे सुवार्तेचा स्वीकार करावा. पौलाने हे जे गलतीकरांना पत्र लिहिले ते पत्र या अर्थाविषयीच प्रामुख्याने चर्चा करते. पौलानंतर यहुदीवाद्यांनी गलती येथील मंडळांमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी सुवार्तेच्या सत्यांना आव्हान दिले नाही. कारण जवळजवळ एकाच वेळेस 500 लोकांनी प्रभू येशूला त्याच्या पुनरुत्थानानंतर पाहिले होते. आणि सुवार्तेचे इतके साक्षीदार असताना सुवार्तेला नाकारण्याचे धाडस कोणी करणार नाही. आणि यहुदीवाद्यांनीही तसे केले नाही. या सत्याविषयी मात्र ते पाखंडी मताचा प्रसार करीत होते. हे लोक फार धूर्त व चतुर होते. आणि मला वाटतं जेव्हा ते या मंडळांकडे आले तेव्हा कदाचित त्यांच्यात व विश्वासणाऱ्यांमध्ये असे संभाषण झाले असावे. त्यांनी गलतीकारांना विचारले असावे, बंधू पौल तुमच्याकडे आले होते काय? यावर गलतीकारांनी उत्तर दिले असावे, होय ते आले आणि त्यांनी आम्हाला सुवार्ता सांगितली. आम्ही तिचा स्वीकार केला. आता आम्ही परिवर्तन पावलेले लोक आहोत. आम्हाला आता ख्रिस्ताची आमचा तारणारा म्हणून ओळख पटली आहे आणि आम्ही विश्वासणारे लोक झालो आहोत. त्यांच्या या भोळ्या उत्तरावर हे यहुदीवादी मोठ्या धूर्तपणे म्हणाले असतील, ओ असे काय? हे तर फारच छान झाले. बंधू पौल यांनी तुम्हा सर्व काही अचूक सांगितले. पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांनी तुम्हाला सर्व काही सांगितले नाही? त्यांनी तुम्हाला मोशेचे नियमशास्त्र पाळण्याच्या आवश्यकतेविषयी सांगितले का? नाही ना. म्हणजे तीच तर महत्वाची गोष्ट त्यांनी तुम्हाला सांगायला हवी होती. तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. पण जर तुम्ही नियमशास्त्र पाळले नाही तर तुमचे तारण होणार नाही. श्रोत्यांनो असे संवाद तुम्ही अनेकदा ऐकले असतील, अनुभवले असतील. अशा वेळेस देवाचे परिपूर्ण वचन म्हणजे पवित्र शास्त्र आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे पवित्र शास्त्राव्यतिरिक्त जर कोणी आम्हाला काही शिकवू पाहत असेल तर त्याची जाणीव आम्हाला होईल व अशा गोष्टींपासून आम्ही स्वतःला वाचवू. आज असे अनेक संप्रदाय जगामध्ये उठत आहेत. आमच्या शहरातच अनेक संप्रदाय आहेत जे पवित्र शास्त्रातून चुकीची शिकवण लोकांना देत आहेत. आता या संवादावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की हे यहुदीवादी कृपेच्या सुवार्तेमध्ये अधिक कशाची तरी भर घालीत आहेत. म्हणजे तारणासाठी सुवार्ता व तिच्यावर विश्वास ठेवणे एवढेच पुरेसे नाही, तर तारणासाठी सुवार्ता अधिक विश्वास अधिक नियमशास्त्राचे पालन अशा प्रकारचे सूत्र या यहुदीवाद्यांनी या गलतीकरांना दिले. आज अनेक खोटे ख्रिस्ती पंथ उदयास आलेले आहेत. ते सुवार्तेला नाकारत नाहीत, परंतु सुवार्तेवरच्या विश्वासासोबत एक विशिष्ट कृती करायलाच पाहिजे असा ते आग्रह धरतात. अशाच प्रकारचा आग्रह या यहुदीवाद्यांनी धरला आणि असं दिसतं की गलतीकरांनी तिचा स्वीकार केला. या संदर्भात पवित्र शास्त्र काय सांगते ते आपण पाहूया. जेव्हा श्रोत्यांनो पौल बंदिवासात होता तेव्हा तो त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. पेत्र जेव्हा न्यायसभेसमोर उभा राहिला तेव्हा तो म्हणाला, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून आपले तारण व्हायचे असे दुसरे नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे.
इथे जीवनाचे मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली, क्षितिजावरी तिलाली बेरुनी आल्या वेली गाण्या तुला भूपाळी, गाण्या तुला भूपाळी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी महिमा तुझी वर्णावी, महिमा तुझी वर्णावी. मजवारी प्रीती करी पुन्हा पुन्हा वदावे, पुन्हा पुन्हा वदावे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे येशूने प्रेषितांना कृपेने तारण प्राप्त होते अशी घोषणा करण्यास सांगितले. लोकांनी तारण प्राप्त करण्यासाठी येशू ख्रिस्ताने त्यांच्याकरिता जे आधीच केले त्यावर फक्त विश्वास ठेवायचा आहे. त्या व्यतिरिक्त दुसरे काहीच करायचे नाही. होय श्रोत्यानो, सुवार्तेवर विश्वास ठेवल्यानेच तारण प्राप्त होते. सुवार्ता विश्वासाशिवाय इतर कोणतेही कृत्य मागत नाही. आता पौलाने या गलतीकरांना लिहिले, मला आश्चर्य वाटतं की ज्याने तुम्हास ख्रिस्त कृपेच्या द्वारे पाचारण केले त्याचपासून तुम्ही इतक्या लवकर अन्य सुवार्तेकडे वळू लागला आहात. आणि पुढे तो गलतीकरास पत्र 1 अध्याय 7व्या वचनात म्हणतो, ती दुसरी नाही पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. श्रोत्यानो, या ठिकाणी विपरीत करणे या शब्दासाठी मूळ ग्रीक शब्द आहे मेटॅस्ट्रेफो, म्हणजे जे आहे त्याच्या अगदी विरुद्ध करणे. प्रेषितांच्या कृत्यातील 2 अध्यायाच्या 20व्या वचनात लुकाने हा शब्द सूर्य अंधकारमय होईल असे म्हणताना वापरला आहे. तसेच याकोबाने त्याच्या पत्राच्या 4थ्या अध्यायातील 9व्या वचनात जे तुमच्या हसण्याचा शोक हो असे म्हटले आहे त्यातही त्याने मेटॅस्ट्रोफ हा ग्रीक शब्द वापरला आहे. तात्पर्य हे आहे श्रोत्यानो की या लोकांनी सुवार्ता इतकी विपरीत केली आहे की तिचा जो मूळ अर्थ आहे तो बदलून त्या अर्थाच्या अगदी विरुद्ध अर्थ तिचा त्यांनी केला आहे. म्हणजे सुवार्ता ही सुवार्ता राहिली नाही. पुढे 8वं वचन पहा काय सांगतं, परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. पौलाचे हे वचन फारच परखड आहे. जरी स्वर्गातून खुद्द देवदूताने येऊन दुसरी सुवार्ता सांगितली तरी तिचा स्वीकार करणे योग्य नाही. एवढेच नाही तर तो देवदूतही शापित ठरो. तो आम्हाला हेच सांगत आहे की पवित्र शास्त्रात सांगितलेल्या सुवार्तेपेक्षा वेगळी सुवार्ता असू शकत नाही. आणि कोणी जर तसे सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही आमच्या समोरही उभे करू नये. पुढे तो 9व्या वचनात काय म्हणतो पहा, आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हा सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो.
प्रिय श्रोतांनो, आमच्या विश्वासाचा पाया मजबूत असणे फार जरुरी आहे आणि तो पाया पवित्र शास्त्राच्या वचनावर व योग्य सिद्धांतांवर म्हणजे तत्वांवर बांधलेला असणेही आवश्यक आहे. कारण आमचे जसे सिद्धांत तसेच आमचे वर्तनही असते. जर आमची तत्वे, आमचे सिद्धांत चुकीचे असतील तर आमची वर्तणूकही चुकीची असते. कारण वर्तणुकीचा मूळ पाया चुकीच्या तत्वांवर असतो. पवित्र शास्त्र आम्हाला सतत खोटे शिक्षण व अयोग्य सिद्धांत याविरुद्ध धोक्याचा इशारा देते. योहानाचे दुसरे पत्र 10 आणि 11 वचनांमध्ये योहानाने स्पष्ट सांगितले. योहानाचे दुसरे पत्र 10 आणि 11 वचन. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका. कारण जो त्याचे स्वागत करीतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो. श्रोत्यानो, ह्यावरून आम्हाला स्पष्ट दिसतं की आम्ही किती सतर्क असायला हवे. आम्ही ह्या बाबतीत सावधान असायला हवे. आजकाल अनेक प्रचारक दुसरी किंवा निराळी सुवार्ता आम्हाला ऐकवतात. ते जणू काही देवदूताप्रमाणे दिसतात. परंतु पौलाने करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रातील 11व्या अध्यायाच्या 14 व 15 या वचनाप्रमाणे सैतानही स्वतः तेजोमय देवदूताचे रूप धरतो व त्याचे सेवकही नीतिमानाच्या सेवकांचे रूप धारण करतात. म्हणून असल्या खोट्या शिक्षकांच्या खोट्या शिक्षणाविषयी म्हणजेच निराळ्या सुवार्तेविषयी पॉल फार कडक इशारा देतो. सुवार्तेला कोणत्याही सत्कृत्यांच्या मदतीची गरज नाही. रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 5 वचन सांगतं. रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 5 वचन. पण कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास नीतिमत्व असा मोजण्यात येतो. मला श्रोत्यानो, अनेक असे लोक माहीत आहेत की जे स्वतःच्या चांगल्या वागण्याने मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या चांगल्या वागण्याचा देवाला काही एक फायदा नाही. त्यांचे तारण करण्यासाठी देवाला त्यांचा विश्वास, सुवार्तेवरील विश्वास हवा आहे. कृत्य नको आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले की तो या जगात नीतिमानांना नाही तर पाप्यांना ताराव्यास आला. तो असे यासाठी म्हणाला की या जगात कोणी एक नीतिमान नाही. आमची सत्कृत्ये देवासमोर घाणेरड्या चिन्हांप्रमाणे आहेत. देवाच्या नीतिनियमांचे पालन आमच्याने कधीही शक्य नाही. नियमशास्त्र आम्हास दोषी ठरवते. अशा वेळेस देवाच्या कृपेद्वारे आलेल्या ख्रिस्ताच्या सुवार्तेला विश्वासाने स्वीकारणे हा एकमेव मार्ग आमच्या समोर आहे. रोमकरास पत्र 3 अध्याय आणि 19 वचन आम्हाला सांगते. रोमकरास पत्र 3 अध्याय आणि 19 वचन. आपणाला ठाऊक आहे की नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांस सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवदंडास प्राप्त व्हावे. आमच्यापैकी अनेक जण स्वतःला निर्दोष, निष्पाप, निरपराध समजतात. आम्हाला देवाच्या कृपेची गरज नाही, कारण आम्ही पापी नाही असे ते ठासून सांगतात. पण देवाच्या समोर कोणीही निर्दोष ठरू शकत नाही, कारण पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगते? सर्वांनी पाप केले आहे व सर्व देवाच्या गौरवास उणे पडले आहेत. हे सत्य न स्वीकारणाऱ्यांना कृत्ये महत्वाची वाटतात. आता श्रोत्यांनो, या यहुदीवाद्यांकडेच पहा. ते सुवार्तेला नाकारत नाहीत, म्हणजे येशूचे मरण व पुनरुत्थान ते नाकारत नव्हते. परंतु एवढे पुरेसे नाही असे ते म्हणत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याबरोबर नियमशास्त्र पाळणेही महत्वाचे होते. यावर पॉल म्हणतो की जो नियमशास्त्र व कृपा यांची गफलत करतो तो शापित असो, कारण त्यामुळे सुवार्ता विपरीत होते. पुढे 1 अध्याय 10व्या वचनामध्ये पॉल काय म्हणतो पहा. मी आता मनुष्याची की देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. श्रोत्यानो, सुवार्ता ह्या जगात जो पापामध्ये हरवलेला आहे त्याला संतुष्ट करू शकत नाही. कोणीही एकाच वेळेस देव व मानव या दोघांनाही संतुष्ट करू शकत नाही. मनधरणी करणे म्हणजे मैत्री करणे किंवा एखाद्याला संतुष्ट करणे. देवाला संतुष्ट करणे स्वतःला किंवा दुसऱ्यांना नाही. कोणीही व्यक्ती देवाला व मानवाला दोघांना संतुष्ट करू शकत नाही. एकतर आपण मानवाला संतुष्ट कराल किंवा देवाला संतुष्ट कराल. आज जर तुम्ही सुवार्ता गाजवली तर अनेकांना त्याविषयी राग येईल, कारण पापी लोकांना देवाच्या कृपेचा तिरस्कार वाटतो. त्यांना दैहिक सुखांना उत्तेजन देणारे संदेश ऐकायला आवडतात. त्यांच्या अहंकाराला
कुरवाळणारे संदेश ऐकायला आवडतात, पण देवाच्या कृपेचा संदेश त्यांना ऐकवत नाही. कारण श्रोत्यानो, त्यामुळे त्यांना देवासमोर अति नम्र बनावे लागते. त्यांना वाटते की त्यांना तारकाची गरज नाही, मदतकर्त्याची गरज आहे. मी कित्येकदा अशा अर्थाचे उपदेश ऐकले आहेत की सुयोग्य ख्रिस्ती जीवन जगणे आवश्यक आहे व त्यासाठी ख्रिस्ताची अमुक अमुक तत्वे आचरणात आणायला हवीत. परंतु दुर्दैवाने अशा प्रकारचे प्रचार करणारे प्रचारक ही अत्यंत महत्वाची गोष्ट सांगू शकत नाहीत की आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम आम्हाला ख्रिस्ताच्या सुवार्तेवर विश्वास ठेवून ख्रिस्ताला म्हणजे त्याच्या शिकवणुकीला परिधान करायला हवे. तरच आम्हाला त्याच्या आज्ञा पाळून आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. श्रोत्यानो, देवाला माहीत आहे की आम्हासाठी ख्रिस्ती जीवन जगणे फार कठीण आहे, परंतु ते जीवन तो स्वतः आमच्यामध्ये जगू इच्छितो. आणि गलतीकराच्या पत्रातला हा संदेश आहे. मला माहीत नाही श्रोत्यानो की आज आपण कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे आहात. होऊ शकतं की आपण खरे जे शिक्षण आहे, खरी जी शिकवणूक आहे, तिला स्वीकारलेले नाही. आपणाला खोटे शिक्षण देणारे लोक सापडले आहेत. त्यांनी जी खोटी शिकवणूक दिली त्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे. आज पौलाचा हा इशारा आपण आपल्या जीवनात अंमलात आणूया. पाहूया की जे काही आम्ही आज आचरण करीत आहोत, ज्यावर आमचा विश्वास आहे, त्या गोष्टी खऱ्या आहेत की चुकीच्या आहेत. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, जे शुद्ध आहे, मूळ स्वरूपात आहे, त्यात आम्ही कोणतीही भेसळ करू नये. वास्तविक पाहता प्रत्येक विश्वासणाऱ्याला सुवार्तेची सत्ये आणि त्याचा अर्थ माहीत असणे आवश्यक आहे आणि विश्वासाद्वारेच सुवार्तेचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. प्रियांनो, काय जो विश्वास आम्ही अंगीकारला आहे त्यामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत आहोत? काय आम्ही देवाच्या कृपेवर अवलंबून न राहता मानवी कृतींवर आमचे लक्ष केंद्रित करीत आहोत? आज आम्हाला विचार करावा लागेल. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, धन्यवाद देतो प्रभूजी, तुझ्या चरणापाशी एकत्रित केलेला आहेस. प्रभूजी, तुझी इच्छा आहे की जे तू आम्हाला सांगतो त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये वागावं. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बापा, आज आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो असताना प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आम्ही जे काही करतो ते आम्ही परिपूर्ण विश्वासानं करावं. यासाठी आमच्या जीवनामध्ये ज्या काही उणीवा आहेत, कमतरता आहेत, त्या सर्व दूर करण्यासाठी आम्ही तुला विनंती करतो. प्रभूजी, आमचा विश्वास तुझ्यावरती आहे. तू आम्हाला सहाय्य करणारा आमचा जिवंत देव आहेस. तू आजही आमच्यावरती प्रीती करतोस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. आणि म्हणून आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवित असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.